हॅलो एव्हरीवन, रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण वांग्याचे काप कसे बनवायचे ते बघणार आहोत। एकदम कुरकुरीत बनतात आणि खायलाही एकदम मस्त लागतात। तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे। मीठ इथं आपल्याला थोडंच वापरायचं आहे कारण आपण नंतर हे मीठ वापरणार आहोत। आता इथं मी आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे। हे सगळे मसाले आपण मिक्स करून घेऊया। हे सगळे मसाले एकजीव होतील असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं बघू शकता मी हे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत। वांग्याचे काप करण्यासाठी इथं मी आपण जे भरीत करण्यासाठी वांग घेतो ते घेतलेलं आहे। आता याला आपण कट करून घेऊया। जो देठाकडचा भाग आहे तो आपण घेणार नाही, याला आपण साईडला ठेवूया आणि याचे आता आपण काप कट करून घेऊया। हे काप अगदी पातळही ठेवायचे नाहीत आणि जास्त जाडही ठेवायचे नाहीत। जर आपण यांना जास्त पातळ ठेवलं तर आपण ज्या वेळेस त्यांना फ्राय करत असतो त्यावेळेस ते पलटताना तुटले जातात। त्यामुळे आपल्याला मध्यम आकाराचे काप कापून घ्यायचे आहेत। बरेच लोक असे असतात ज्यांना वांग्याची भाजी अजिबात आवडत नाही। वांग्याची भाजी म्हणलं तर ते जेवायला सुद्धा नको म्हणतात। तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचे काप करून देऊ शकता। एकदम कुरकुरीत आणि टेस्टी लागतात। तुम्ही दररोज जरी त्यांना वांग्याचे हे काप करून दिले तरी ते खायला कंटाळणार नाहीत, एवढे मस्त लागतात। तुम्ही इथं बघू शकता मी हे सगळे वांग्याचे काप कट करून घेतलेले आहेत। आता याला आपण मीठ लावून घेऊया, नाहीतर हे वांगे लगेचच काळी पडतील। वांगी कट करून झाल्यानंतर त्याला लगेचच मीठ लावून घेतलं तर ती वांगी अजिबात काळी पडत नाहीत। आता यांना आपण मसाला लावून घेऊया। आपण या वांग्यांना मीठ न लावता ही वांगी धुवून जर याला मसाला लावला असता तरी देखील चालला असतं, पण तसं अजिबात करायचं नाही। जर आपण या वांग्यांना मीठ लावून घेतलं तर त्याला पाणी सुटतं आणि ज्यावेळेस आपण हा मसाला लावतो त्यावेळेस तो मसाला या कापामध्ये मस्त असा मुरला जातो। आपण बऱ्याच वेळा वांग्याचे भरीत, भरलेलं वांग किंवा सुकं वांग असं वांग्याचं काही ना काही पदार्थ बनवत असतो, पण नेहमी तेच म्हणलं की आपल्याला नको वाटतं आणि एकतर आपल्याला वांग्याची भाजी आवडत नाही, वांग अजिबात नकोच वाटतं। तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचे कुरकुरीत काप बनवून खाऊ शकता, एकदम मस्त लागतात। आता अशाच पद्धतीने आपण या सगळ्या वांग्यांच्या कापांना हा मसाला लावून घेणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या वांग्याच्या कापांना मसाला लावून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया। फक्त मसाला लावल्यामुळे हे वांग्याचे काप अजिबात कुरकुरीत बनणार नाहीत, मसाल्यामुळे यांना फक्त टेस्ट येईल। हे वांग्याचे काप कुरकुरीत बनण्यासाठी आपण याच्यावरती रव्याचं कोटिंग देऊन घेणार आहोत। यासाठी इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण मसाले टाकून घेऊया। इथं मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी मिरची पावडर आणि अगदी थोडीशी धना पावडर। आता हे मसाले आपण या रव्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही यामध्ये फक्त मीठ टाकून घेतलं तरी देखील चालेल। आता हे वांग्याचे काप मस्त असे कोट करून घ्यायचे। लिंबाचा रस टाकल्यामुळे याला मस्त असं कोटिंग बसतं। जर लिंबू नसेल तर काय करायचं, तर आपण जे आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं, जेणेकरून तो मसाला थोडासा पातळ होईल आणि त्याच्यावरती मस्त असं कोटिंग बसेल। आता अशाच पद्धतीने आपण इथं सगळे हे काप कोट करून घेऊया। आता याला मी फ्राय करण्यासाठी घेणार आहे। इथं मी डीप फ्राय करणार नाही, याला फक्त आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत।
तवा गरम झाल्यानंतर यावरती मी तेल ओतून घेतलेलं आहे। इथं आपल्याला तेल थोडंसं जास्त ओतून घ्यायचं आहे। आता याच्यावरती आपण जे काप कोट करून घेतलेले होते ते सोडून घेऊया। मीडियम फ्लेमवरती आपण याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। जेवढे मावतील तेवढे सगळे काप आपण यामध्ये सोडून घेणार आहोत। आता याला 2 ते 3 मिनिट असंच एका बाजूने फ्राय होऊन द्यायचं आहे। 1-1.5 मिनिट झाला की याच्यावरती आपण तेल सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून वरची बाजू ही फ्राय होईल। आता याला आपण पलटून घेऊया। आता आणखीन 2 ते 3 मिनिट आपण याला फ्राय करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता दोन्ही बाजूने हे फ्राय झालेलं आहे। आता याला आणखीन फक्त 1 ते 2 मिनिट फ्राय करून घ्यायचं आणि लगेचच काढून घ्यायचं। याला आपण चेक करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता हे फ्राय झालेलं आहे। याला आपण काढून घेऊया आणि बाकीचे सगळे काप अशाच पद्धतीने फ्राय करून घेऊया। तुम्ही इथं बघू शकता मी सगळे वांग्याचे काप फ्राय करून घेतलेले आहेत। आता याच्यावरती आपण थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। खायला तर एकदम कुरकुरीत लागतातच, पण दिसायला सुद्धा किती अप्रतिम दिसत आहेत। असं वाटतंय जसं की आपण इथं मच्छी फ्राय करून घेतलेली आहेत। वांग्याचे कुरकुरीत काप बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही ही घरी नक्की बनवा। तुम्ही बनविलेले वांग्याचे काप अशाच पद्धतीने बनलेले आहेत की नाहीत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच एखाद्या कुरकुरीत आणि क्रिस्पी रेसिपी सोबत।